नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीचं सूप. ब्रोकोली आणि थोडंसं मी गाजर पण वापरणार आहे. बघा, हे ब्रोकोली घेतलेली आहे. ब्रोकोलीला मी असा तुकडे करून घेतलेत आणि स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी हे एक छोटंसं गाजर आहे, त्याला बारीक कट करून घेतलेलं आहे. नुसतं तुम्हाला ब्रोकोलीचं सूप करायचं असेल तर नुसतं करू शकता, किंवा गाजर मिक्स करते आहे. तुम्ही गाजर, मटार किंवा फ्लॉवर वगैरे वापरू शकता. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बदाम ॲड करायचे असेल ना, म्हणजे बदाम आणि ब्रोकोलीचं सूप, तर 15 ते 20 बदाम तुम्ही काय करा, गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा. अर्धा तास भिजल्यावर त्याचे सालं काढून ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. 1 चमचा, हा बघा, हा चमचा आहे तो 1 चमचा मी तेल घेतलेला आहे. तुम्ही तूप, बटर घेऊ शकता. आता मी हे 4 लसणाच्या पाकळ्या आहेत ना, त्या मी घेतलेल्या आहेत. लसूण हलकासा गुलाबी झाला ना आणि त्याचा सुगंध आला ना की आपण काय करायचं, हा एक मी कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो मी ॲड करते आहे. हे ब्रोकोलीचं सूप ना तुम्ही थंडीमध्ये पण घेऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये पण घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये संध्याकाळीच्या टायमाला काही खायची इच्छा होत नाही, गरमी भरपूर लागते आणि काही खावंसं वाटत नाही, तर तुम्ही एक छान असं हेल्दी सूप करून पण तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला आणखी हेल्दी करायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये काजू पण ॲड करू शकता. हे बघा, कांदा आपला हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे हलकासा आपला गुलाबी झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गाजर ॲड केलेले आहे, ब्रोकोली ॲड केलेली आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला याच्यामध्ये मटार किंवा फ्लॉवर वगैरे ॲड करायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आपण मीठ ॲड केलेलं आहे. आता मीठ ॲड केल्यावर आपल्याला हे तांब्याभर पाणी ॲड करायचं आहे. हे बघा, हा तांबे आहे, तुम्ही तांब्याभर पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही 1-1.5 ग्लास पाणी आतमध्ये ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी झाकण लावलेलं आहे आणि शिट्टी लावली आहे. आता आपल्याला 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे बघा, मस्तपैकी मी वाटून घेतलेलं आहे. 3 शिट्ट्या झाल्या ना, तुम्ही कुकर बंद केला, थंड झालं आणि मी गाळून घेतलं. गाळल्यानंतर मी हे मिक्सरमध्ये छान असं मी वाटून घेतलेलं आहे. मी ब्रोकोली आणि कॅरट घेतले, गाजर घेतलेले, त्याच्यामुळे कलर थोडासा लालसर आलेला आहे, हलकासा, एकदम ग्रीन नाही आला आहे. पण जर तुम्ही नुसती ब्रोकोली घेतली ना तर छान असा हिरवा कलर येईल. तर आता आपण गॅसकडे जाऊया. आणि हे बघा, तुम्हाला जर गाळून घ्यायचं असेल ना तर गाळून घेऊ शकता, पण मी गाळून घेत नाही आहे. आता हे साईडला ठेवूया. आता मी इथे परत तोच कुकर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. आता तर तुम्ही तूप, बटर, तेल काय पण घेऊ शकता. आता हे बेलपत्र आहे ते मी हे ॲड करते आहे. आता आपण जे वाटलेलं आहे ना ब्रोकोली आणि कॅरट, ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. आता कुकरमध्ये आपण जे ब्रोकोली, कॅरट आणि कांदा जे वाफवून घेतलं होतं ना, त्याचं पाणी ते मी ॲड करते आहे मिक्सीमध्ये. तुम्हाला किती घट्ट पातळ सूप पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा, किंवा आपण जे गाळून घेतलं होतं ना पाणी, तेच आपल्याला ॲड करायचं आहे. पण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे बघा, एवढं घट्ट खूप आहे. तर तुम्ही टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मीठ वगैरे कमी वाटत असेल तर तुम्ही मीठ ॲड करू शकता. मला मीठ थोडंसं कमी वाटतं आहे, थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. तुम्हाला क्रीमी टेक्स्चर पाहिजे असेल ना, एकदम क्रीमी, तर थोडीशी मलाई, जी घरची मलाई असेल ना ती तुम्ही फेटून ॲड करा, किंवा तर जर तुमच्याकडे मार्केटचं फ्रेश क्रीम असेल तर ते फ्रेश क्रीम पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये छान असा टेस्ट येण्यासाठी आणि मुलांनी आवडीने पिण्यासाठी आपण काय करायचं आहे, जो हा मॅगी मसाला आहे ना तो मी थोडासा ॲड करते आहे. ह्याच्याने काय होतं, टेस्ट खूपच छान येतो आणि मुलं आवडीने पितात. पिताना नंतर ना हे जे आपण बेलपत्र ॲड केले आहे ना ते आपण काढून टाकायचं आहे. थोडीशी काळी मिरी ॲड करायची आहे आपल्याला, तिखट हलकंसं वाटायसाठी. हे बघा, आता सूप छान असं उकळलेलं आहे. मी आता गॅस बंद करते आहे आणि आता आपण सर्व करूया. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल ना तर फ्रेश क्रीम ॲड करा, किंवा जास्ती घरची मलाई असेल तर थोडीशी घरची मलाई आपण
अशी मेल्ट करायची हातानेच हे चमच्याने. हे मी शेजवान शेव ॲड केलेले आहेत. एक छोटंसं आपण पुदिन्याचं पान ठेवूया. हलकीशी काळी मिरी आपण ॲड केलेली आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असं आपलं छान ब्रोकोली आणि कॅरट म्हणजे गाजर आणि ब्रोकोलीचं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल आणि खूपच हेल्दी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि कमेंट करा की रेसिपी कशी वाटली. आणि तुमच्या पण काही छान छान सजेशन्स असतील ना तर त्या पण तुम्ही कमेंट करू शकता. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.